क्वेश्चन विचारतोय कॅन्टिल्युअर बीम आहे 1.5 मीटरचा, कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड 50 किलोन्यूटन पर मीटर ओव्हर इंटायर स्पॅन. तो सगळ्यात व्यवस्थित बघा. कॅन्टिल्युअर बीम म्हणताच तुमची डायग्राम निघायला पाहिजे. हे बघा हा कॅन्टिल्युअर बीम आहे, हा कॅन्टिल्युअर बीम. ओके का? बघा कॅन्टिल्युअर बीम. पुढे काय म्हणतोय? कॅन्टिल्युअर बीम आहे 1.5 मीटर. किती? 1.5 मीटर. तर मला सांगा इथून तर इथवर हा 1.5 मीटर आहे. कॅन्टिल्युअर बीम 1.5 मीटर. चला बरं पुढे जाऊ. कॅन्टिल्युअर 1.5 मीटर, कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर याच्यावरती काय बरं का? याच्यावरती आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड कितीचा आहे? हे का दिला आहे ना यांनी? 50 किलोन्यूटन पर मीटर. कितीचा? 50 किलोन्यूटन पर मीटरचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. द बीम इज अ रेक्टँग्युलर. हा बीम जो आहे ना हा रेक्टँग्युलर बीम आहे बरं का. हा रेक्टँग्युलर बीम आहे म्हटल्यावर मी बघा हा रेक्टँग्युलर शेप काढून टाकला. ओके. पुढे काय? रेक्टँग्युलर बीम आहे 230 mm विड्थ. विड्थ म्हणजे या आडव्याला विड्थ बोलतोय मी. किती आहे? 200. बी म्हणजे विड्थ असते 230 mm ची विड्थ त्यांनी दिलेली आहे. हां. आणि पुढे काय म्हणतात? 450 mm डेप्थ आहे. तो 450 mm डेप्थ म्हटल्यावरती इथून तर इथवर हा 450 राहणार आपला. 450 mm ही डेप्थ झाली. तर तुम्हाला बी दिलाय 230, डी दिलाय 450. ओके का सगळ्यांना इथपर्यंत? ओके. चला पुढे जाऊया. मला म्हणतोय डिटरमाइन मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढून दाखवा. ओके का? तो आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस काढायची आहे. मग मला सांगा बेंडिंग स्ट्रेससाठी तुमच्याकडे एक्सप्रेशन काय असतो बाळांनो? सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय झेड. एम बाय झेड. आता आपल्याकडे मुवमेंट डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येते. जर कॅन्टिल्युअर बीम असेल वरून यूडीएल असेल तर मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? एम इज इक्वल टू WL² बाय 2. डब्ल्यू किती दिलाय त्यांनी? 50. तो 50 घेतला. इंटू लांबी किती दिली आहे? 1.5. तो लांबी किती दिली आहे? 1.5 जशी तशी घेतली. दीडचा वर्ग करायचा आहे डिवाइड बाय 2. सांगा बरं किती येते मुवमेंट? यूडीएल दिली आहे 50. एका दिले ना यूडीएल दिलेली आहे 50ची, लांबी दिली 1.5 ची. मग WL² कसं करणार? यूडीएल दिली आहे 50 ची, लांबी दिली 1.5 चा वर्ग डिवाइड बाय 2. किती आन्सर येते? 56.25. तो 56.25 किलोन्यूटन इंटू मीटर. किलोन्यूटन इंटू मीटर. मग तुम्हाला माहिती आहे की फॉर्म्युल्यामध्ये टाकताना डायरेक्टली नका टाकू. याला काय करावं लागतं? 56.25 इंटू 10⁶ न्यूटन इंटू MM. न्यूटन इंटू MM. हे झालं तुमची मुवमेंट. हे काय झाली तुमची मुवमेंट. ओके का? आता मला सांगा एम बाय झेड. तो झेड काढावा लागेल. आता हा झेड कसा काढणार मी सांगा? झेड काढतो आपण BD चा स्क्वेअर डिवाइड बाय 6. BD² बाय 6. मला सांगा बी किती याचा? 230. बी किती आहे? 230. डी किती आहे त्याचा? डी आहे 450. तो 450 चा स्क्वेअर डिवाइड बाय 6. सांगा बरं का बाळांनो झेड किती आला? 7.76. ENG दाबून द्यायचा. काय दाबायचा? ENG करा. 7.76 7.76 इंटू 10⁶ mm⁴. सॉरी MM चा क्यूब. MM चा क्यूब. झेडचं युनिट काय असतं? MM क्यूबमध्ये. मग मला सांगा तुम्हाला एम भेटला, तुम्हाला झेड पण भेटला. तो एम भेटला, झेड भेटला. बेंडिंग स्ट्रेस काढून टाका. काय बेंडिंग स्ट्रेस? सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय झेड. तो एम किती आपल्याकडे? 56.25 इंटू 10⁶ डिवाइड बाय 7.76. बरोबर ना? 7.76 इंटू 10⁶. तर उत्तर किती बाळांनो? 7.200 किती घेऊ? 225. काय घेऊन टाकू? 7.25 घेऊ. 7.25. तो 7.25 MPa म्हणजेच न्यूटन पर MM चा स्क्वेअर. MPa करून टाकला. चालेल का? आता याची डायग्राम जर तुम्ही काढायला गेलात तर बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढावी लागेल. हा तो रेक्टँग्युलर सेक्शन आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. याची विड्थ किती आहे? याची विड्थ आहे 230 mm. आणि याची डेप्थ किती आहे? याची डेप्थ आहे 450 mm. आता याचं डिस्ट्रीब्युशन डायग्राम जर काढायला गेला तर कशी बनेल? इथं बनणार बघा टॉप आणि बॉटम. रेक्टँग्युलर सेक्शनच्या केसमध्ये टॉप आणि बॉटमला दोघंकडे बेंडिंग स्ट्रेस सारखी राहते. वरती किती आहे? 7.25 MPa आणि इथे काय असणार? 7.25 MPa. लक्षात घ्यायचं कॅन्टिल्युअर बीम हा झुकताना कसा झुकणार आहे? या पद्धतीने बेंड होणार आहे. तो वरती टेन्शन राहील आणि खाली काय राहील? कॉम्प्रेशन. त्या पद्धतीनेच बेंडिंग स्ट्रेस पण दाखवायची. इथे असणार आपला हा टेन्शन आणि खाली काय असणार? कॉम्प्रेशन. पण सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये काय होत असतं? सिम्पली सपोर्टेड बीम या पद्धतीने वागतो. कसा? असा. तो वरती असतोय काय? वरती असतोय कॉम्प्रेशन आणि खाली काय असतोय? टेन्शन. तेव्हा त्याची जी डायग्राम बनणार ती डायग्राम या पद्धतीने बनणार. वरती कॉम्प्रेशन आणि खाली टेन्शन. तो असा आपण हे करत असतो. ओके का? तो फाइंड आउट झाले आन्सर. ओके.